नमस्कार मित्रांनो, आपली चवमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आवळा लोणचं। चलिए शुरू करते हैं। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीचे। आवळ्याबद्दल सांगायला गेलं तर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। हे लोणचं जेवणाची चव वाढवतंच, पण शरीरासाठीही खूप उपयोगी आहे। सर्वप्रथम आपण आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना मस्तपैकी पुसून त्याचे काप करणार आहोत। ह्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। याचे मस्तपैकी काप केलेत। इथे मी लसूण देखील घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या देखील चिरलेल्या आहेत। तवा मी गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये मी राई गरम केली आहे। अरोमा येईपर्यंतच भाजायचं, जास्ती भाजायचं नाही आहे करपेपर्यंत। इथे मी पिवळी राई भाजत आहे, जी लोणच्यासाठी फेमस असते। इथे धने घेतलेले आहेत, ते देखील मी थोडंसं ऑरोमॅटिक भाजून घेते। ओवा टाकत आहे, त्यामध्ये थोडंसं सोप टाकत आहे चवीसाठी आणि थोडीशी मेथी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। नंतर मी थोडंसं जिरं मिक्स केलेलं आहे, जिरं मी भाजले नाही। इथे मी तेल गरम केलेलं आहे, राईचं तेल आहे, चांगलं कडकडून गरम करून घ्या आणि त्यामध्ये हे आवळ्याचे काप टाकायचे। मस्तपैकी छान परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत आणि चांगलं शिजवायचं आहे। थोडंसं तेलातच शिजवायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। आवळा व्हिटॅमिन सी भरपूर आहे, इम्युनिटी वाढवतं, पाचन सुधारतं आपलं। केस व त्वचासाठी फायदेशीर असतं हे लोणचं। शरीरातील उष्णता कमी ठेवायला मदत करतं। तर इथे मी लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत चव वाढवण्यासाठी। तर ह्यावरती मी पिंक सॉल्ट थोडासा टाकलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि साधारण मीठ पण आपलं टाकायचं आहे, जेणेकरून अजून चव येईल। रोजच्या जेवणात तुम्ही प्रमाणात घ्याल असं लोणचं हे घेऊ शकता आरोग्यासाठी। इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे। आता जो मसाला आपण जो जास्ती मिक्स नाही करायचा आहे, तो म्हणजे ग्राइंडरमध्ये भरडाच ठेवायचा आहे आणि वरतून मी चाट मसाला टाकला आहे, तुम्ही लिंबूही पिळू शकता ह्यामध्ये। तर इथे आपलं ऑलमोस्ट लोणचं रेडी झालेलं आहे मस्तपैकी। बरणी काचेचीच घ्या, स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित त्यात भरा। थोडंसं गरम भात प्लस तूप प्लस आवळा लोणचं, स्वर्गीय चव घ्या। जास्ती दिवस टिकण्यासाठी नेहमी स्वच्छता पाळा। थेट सूर्यप्रकाशात 1-2 दिवस ठेवलं तर चव अजूनच छान येईल। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा। आपली चव सोबत राहा, कुक एन्जॉय शेअर द चव। आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक फॉलो करा। कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा, तुमचा अभिप्राय फार इम्पॉर्टंट आहे माझ्या चॅनलसाठी। थँक्यू व्हेरी मच, बाय, टेक केअर।